In previous lecture we have started pulse. What is mean by pulse? सगळ्यांना माहिती आता पल्स म्हणजे काय ते आधीच्या लेक्चर मध्ये मी डेफिनेशन सांगितली होती. सो तुम्हाला सांगते की बघा व्हाट इज पल्स. पल्स इज ए series of pressure wave that travels through the pulse is a series of pressure wave that travels through arteries. Okay, so pulse type pulse is a series of pressure wave that travels through the arteries due to ventricular systole. Arteries due to ventricular systole. सो बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे की सेरीज ऑफ प्रेशर वेव्हची सेरीज आहे एका आर्टरी मधून वेगवेगळ्या. सपोज जर ही आर्टरी असेल, या आर्टरी मधून जर फोर्सफुली इकडे ब्लड आलं तर त्या ब्लडचं जे प्रेशर आहे ते प्रेशर या आर्टरीच्या वॉलवरती एक्झर्ट होणार आहे. सो इट इज सेरीज ऑफ प्रेशर वेव्ह. वेगवेगळ्या प्रेशर वेव्ह ज्या ट्रॅव्हल करतात त्या प्रेशर वेव्हनाच आपण पल्स असं म्हणतोय. ह्या प्रेशर वेव्ह आपल्याला आर्टरी मध्येच फील करता येतात, व्हेन मध्ये नाही. आणि याचा रिझन मी आधी सांगितलेलं आहे की आर्टरी मधून जे ब्लड फ्लो होतं त्या ब्लड वरती हार्टने डायरेक्ट प्रेशर एक्झर्ट केलेलं असतं. व्हेन जे आहे त्या हार्ट पासून थोड्याशा अवे असतात, त्यामुळे त्याच्यामधल्या ब्लड वरती तेवढं प्रेशर नसतं जेवढं आर्टरीज मधल्या ब्लड वरती आहे. सो तुम्हाला जर प्रेशर वेव्ह डिटेक्ट करायची असेल तर आपण ते आर्टरी या ठिकाणी यूज करत असतो. सो दिस इज द फर्स्ट पॉइंट. अँड सेकंड, ड्यू टू व्हेंट्रिक्युलर सिस्टोल. जेव्हा व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा त्या कॉन्ट्रॅक्शनमुळे त्या ब्लड वरती प्रेशर एक्झर्ट करतात. ओके, आणि हेच प्रेशर आपण जेव्हा व्हेंट्रिक्युलर डायस्टॉल असेल तर ब्लड वरती प्रेशर एक्झर्टच केलेलं नाहीये. सो तेव्हाचा प्रेशर त्या पल्स आपल्याला फील होणार नाही. ब्लडचं प्रेशर हाय कधी असेल जेव्हा व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतील तेव्हा त्या ब्लड वरती प्रेशर एक्झर्ट करतील आणि तेव्हा ते प्रेशर कसं असणार आहे, हाय असणार आहे. हेच आपण फील करू शकतो. सो जे मी वर्ड अंडरलाइन केले ते इम्पॉर्टंट आहे. Pulse, it is a series of pressure wave that travels through the arteries due to ventricular systole. Okay, it is called as pulse. जर नेक्स्ट कोणाला कुठे डाऊट राहिलेला असेल तर मला विचारा. नेक्स्ट पॉइंट घेते मी. Pulse is the strongest in arteries nearest to the heart. हा ही पॉइंट बघा. Pulse is strongest in arteries near to the heart. सो तुम्ही हेही इमॅजिन करू शकता की हार्ट हा प्रेशर एक्झर्ट करणारा ऑर्गन आहे. सो हार्टच्या जवळ ज्या आर्टरीज असतील त्या आर्टरीमध्ये प्रेशर नक्कीच जास्त असणार आहे आणि ज्या आर्टरीज अवे असतील हार्ट पासून त्याच्यामध्ये एवढं प्रेशर असणार नाही. सो पल्स इट इज स्ट्रॉंगेस्ट इन आर्टरीज नियर दी हार्ट. हार्टच्या जवळ ज्या आर्टरीज आहेत इथं हा पल्स खूप स्ट्रॉंग असतो, पण ज्या आर्टरीज हार्ट पासून अवे आहेत तिथं हळूहळू हा पल्स वीक होत जातो. सो दिस पल्स become gradually weak in arteries away from the heart. ज्या आर्टरीज हार्ट पासून अवे आहेत त्याच्यामध्ये मात्र हळूहळू हे पल्सचा जो प्रेशर आहे तो वीक होत जातो. ओके, सो हा पॉइंट व्यवस्थित लक्षात घ्या. मी सांगितलं पल्स म्हणजे सेरीज ऑफ प्रेशर वेव्ह दॅट ट्रॅव्हल्स थ्रू द आर्टरीज. आणि ही जी प्रेशर वेव्ह आहे ती कधी येते, जेव्हा व्हेंट्रिक्युलर सिस्टोल आहे, जेव्हा व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. सेकंड आपण बघितलं की पल्स जो आहे तो हार्टच्या जवळ ज्या आर्टरीज आहेत त्याच्यामध्ये स्ट्रॉंग असतो आणि ज्या आर्टरीज हार्ट पासून अवे आहेत यांच्यामध्ये हा पल्स जो आहे तो वीक असतो. Okay, next बघा. Pulse can be felt on particular point in the body. So बघा, it can be felt easily in superficial arteries. So pulse can be easily felt in superficial arteries. ओके, आपण बघितलेले आरएटी आणि व्हेनच्या डिफरन्स मध्ये की आरएटी
सो ज्या आर्टरी सुपरफिशियल आहेत यांच्यामध्ये आपल्याला पल्स इझिली त्या ठिकाणी फील करता येतो. सो याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट रॅडियल आर्टरी इन रिस्ट, रिस्ट मध्ये जी आर्टरी आहे हिला आपण रॅडियल आर्टरी म्हणतो आणि ही आर्टरी सुपरफिशियल आहे. सेकंड आर्टरी सांगितलेली आहे ती म्हणजे कॅरोटिड आर्टरी इन नेक मध्ये एक आर्टरी आहे जिला कॅरोटिड आर्टरी म्हटलं जातं. इथेही आपण पल्स फील करू शकतो. कॅरोटिड आर्टरी इन नेक. सो नेक मध्ये जी कॅरोटिड आर्टरी आहे तिच्यामध्ये सुद्धा आपण पल्स जो आहे तो फील करू शकतो. येस, हा बोर्ड इकडचं लिहून झालंय सगळ्यांचं. येस, एक मी विचारते हे लिहून झाले. व्हॉट इज पल्स? पल्स इज स्ट्रॉंग इन आर्टरीज. येस. मग आता नेक्स्ट बघा. ओके, सो बघा रॅडियल आर्टरी रिस्ट मध्ये आहे आणि कॅरोटिड आर्टरी नेक मध्ये आहे. ह्या दोन्ही आर्टरी ज्या आहेत सुपरफिशियल आर्टरीज आहेत आणि ह्या दोन्ही सुपरफिशियल आर्टरी मध्ये आपण पल्स किंवा प्रेशर जे आहे ते फील करू शकतो. ओके, सो पल्स कॅन बी फेल्ड ऑन पर्टिक्युलर पॉइंट इन द बॉडी. पल्स पर्टिक्युलर पॉइंटला बॉडीमध्ये फील करता येतो. पल्स कॅन बी फेल्ड ॲट पर्टिक्युलर पॉइंट इन बॉडी. सो बॉडीमध्ये पर्टिक्युलर पॉइंटला पल्स जो आहे तो फील करता येतो. सो बुकमध्ये एक डायग्राम दिलेली आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या आर्टरीज दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे की कुठे कुठे आपण पल्स फील करू शकतो. सो बघा बुकमध्ये जी डायग्राम आहे सगळ्यांनी चेक करायची. इझी डायग्राम आहे, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला सगळ्या आर्टरीचे नेम त्या डायग्राममध्ये समजणार आहे. ओके, सो या टाइपची एक डायग्राम दिलेली आहे. तर याच्यामध्ये बघा एक मी तुम्हाला सांगितली कॅरोटिड आर्टरी जी नेक मध्ये आहे. ठीक आहे, इथे आपण बघितली की कॅरोटिड आर्टरी आहे. ओके, रिस्ट मध्ये आपण बघितली ती म्हणजे रॅडियल आर्टरी. ठीक आहे, या दोन आर्टरीचे नेम तर तुम्हाला समजले. इथं जे आहे ती रॅडियल आर्टरी आणि नेक मध्ये जे आहे तिला म्हटलं जातं कॅरोटिड आर्टरी. त्यानंतर नेक्स्ट बघा फेमोरल आर्टरी. फेमोरल कुठे? थाय रिजन मध्ये जी एक आर्टरी आहे तिला म्हटलेले फेमोरल. हे कदाचित तुमच्या लवकर लक्षात राहील म्हणून मी हे सांगितलं, कारण तिथं जो बोन आहे त्या बोनला आपण फेम्युर असं म्हणतो. तर तिथं जी आर्टरी आहे ती फेम्युरल आर्टरी आहे. नेक्स्ट पुढची जी आहे नी मध्ये आहे तिला म्हटलेले पॉप्लिटियल आर्टरी. ओके, फेशियल रिजन मध्ये जी असते ती फेशियल आर्टरी. खालची डायग्राम तुम्हाला दिसणार नाही, सो वरती ड्रॉ करते. हे झालं असेल पल्सची डेफिनेशन. सो तुम्हाला या डायग्राम मधून आर्टरीचे नेम लक्षात येणार आहेत. ओके, सो पहिलं काय सांगितलं बघा, फेशियल रिजन मध्ये जे आहे तिला म्हटलं जातं फेशियल आर्टरी. नेक रिजन मध्ये जे आहे तिला म्हटलं जातं कॅरोटिड आर्टरी. रिस्ट मध्ये जे आहे तिला म्हटलं जातं रॅडियल आर्टरी. थाय रिजन मध्ये जे आहे तिला म्हटलं जातं फेमोरल आर्टरी. ओके, त्यानंतर नी मध्ये जे आहे तिला म्हटलं जातं पॉप्लिटियल आर्टरी. गुडघ्यामध्ये जे आहे इट इज पॉप्लिटियल आर्टरी. तिला पॉप्लिटियल आर्टरी असं म्हटलं जातं. ओके, पॉप्लिटियल आर्टरी. त्यानंतर खाली पायाच्या जवळ दिलेले डॉर्सॅलिस पेडिस आणि पोस्टेरियर टिबिया अशा दोन दिलेले आहेत. इथं खालच्या पायाच्या जवळ जे आहे तळपाय म्हणजे तर तिला डॉर्सॅलिस पेडिस असं म्हटलेले आणि टिबिया फायबुला. तुम्हाला हे दोन्ही बोन माहिती आहेत, आपल्या लोअर लेग मध्ये असणार आहे. तर त्या टिबिया फायबुलाकडे जी आहे तिला नेल या ठिकाणी दिलेला आहे पोस्टेरियर टिबियल. इट इज पोस्टेरियर ठीक आहे. सो या मेन आर्टरीज दिलेल्या आहेत बॉडीमधल्या ज्या आपण फील करू शकतो. त्यानंतर इयरच्या पाठीमागे जिथे टेम्पोरल झोन आहे तिथे दिलेले आहे टेम्पोरल आर्टरी.
ठीक आहे. सगळ्या आरएटरीचे लोकेशन नुसार नेम दिलेले आहेत. सगळ्यांनी नेम हे चेक करा पहिल्यांदा. मी पुन्हा एकदा हे नेम रिपीट करते. सगळ्यात फर्स्ट मी तुम्हाला बोर्डवरती लिहून दिलेले आहे, म्हणजे रिस्टमध्ये असणारे आपण ऐकूया ती आहे रॅडियल आरएटरी आणि नेकमध्ये जे आहे ती कॅरोटिड आरएटरी. ह्या दोन माहित झाल्या. फेशियल रिजनमध्ये जे आहे तिला म्हटलं जातं फेशियल आरएटरी आणि इथे इयरच्या रिजनमध्ये जे आहे तिला म्हटलं जातं टेम्पोरल आरएटरी. ओके. नेक्स्ट थाय रिजनमध्ये जे आहे ती फेमोरल, गुडघ्यामध्ये जे आहे ती पॉप्लिटियर, त्यानंतर नेक्स्ट पोस्टेरियर टिबियल आणि डॉर्सॅलिस पेडिस. त्या वेगवेगळ्या सुपरफिशियल आरएटरीज आहेत ज्या ठिकाणी आपण पल्स फील करू शकतो. ठीक आहे. सो इथपर्यंत पल्स म्हणजे काय असतं, तर पल्स इज ए series of pressure wave. Pulse is a series of pressure wave that travels through the arteries. It is known as pulse. Next, that pulse travel during the ventricular systole. हेही लक्षात ठेवा. नेक्स्ट आपल्याला जर पल्स फील करायचा असेल तर आपण सुपरफिशियल आर्टरी मध्ये फील करू शकतो. सगळ्यात महत्त्वाच्या कॅरोटिड आर्टरी किंवा रॅडियल आर्टरी पल्स फील करण्यासाठी यूज केल्या जातात. मेजर सुपरफिशियल आर्टरीचे नेम तुम्हाला या ठिकाणी सांगितले. त्यानंतर पल्स जो आहे तो त्या आर्टरीज मध्ये हाय असतो ज्या हार्टच्या जवळ आहे आणि ज्या आर्टरीज हार्ट पासून अवे आहेत त्यांच्यामध्ये पल्स जो आहे तो वीक असतो. ठीक आहे. सो हे एक पॉइंट इथे लक्षात ठेवा. त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. पल्स रेट इज इक्वल टू हार्ट रेट. पल्स रेट आणि हार्ट रेट कसे असतात, इक्वल असतात. ओके. तुम्हाला हार्ट रेट सगळ्यांना माहिती आहे ना. सांगा पटकन हार्ट रेट म्हणजे काय, किती आहे आपला नॉर्मल हार्ट रेट. हाँ बोला पटकन. नॉर्मल हार्ट रेट किती आहे, 70 to 1100 72 beats. Yes, 72 beats per minute. हा जो आहे तो आपला नॉर्मल हार्ट रेट आहे. येस. सो इथं स्टेटमेंट आहे पल्स रेट इज इक्वल टू हार्ट रेट. हे महत्त्वाचं आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. पल्स रेट विचारला जाईल किंवा हार्ट रेट वरून क्वेश्चन विचारला जाईल की हार्ट रेट एवढा आहे तर पल्स रेट किती असेल. ओके. तर त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे पल्स रेट इज इक्वल टू हार्ट रेट. पल्स रेट आणि हार्ट रेट जे आहे ते इक्वल आहे. ओके. नेक्स्ट दोन अजून टर्म्स आहेत, टॅकिकार्डिया अँड ब्रॅडिकार्डिया. सो टॅकिकार्डिया म्हणजे काय बघा. ओके. टॅकिकार्डिया मीन्स पल्स रेट हायर देन द नॉर्मल. ओके. नॉर्मल पल्स रेट काय आहे, जेवढा नॉर्मल हार्ट रेट आहे. नॉर्मल हार्ट रेट किती आहे, 72 बीट्स पर मिनिट. ओके. सो त्याला आपण नॉर्मल पल्स रेट म्हणणार. या नॉर्मल पल्स रेट पेक्षा जर जास्त रेट असेल तर त्याला म्हटलं जातं टॅकिकार्डिया आणि नॉर्मल पल्स रेट पेक्षा पल्स रेट जर कमी असेल तर त्याला म्हटलं जातं ब्रॅडिकार्डिया. सो पल्स रेट हायर दॅन नॉर्मल इज कॉल्ड pulse rate higher than normal is called tachycardia. तर काही सिच्युएशन आहे की जेव्हा पल्स रेट नॉर्मल पेक्षा हाय असतो. सो फॉर एक्झाम्पल इमोशनल स्ट्रेस कंडिशन आहे, एक्सरसाइज केलेला आहे, धावलेले आहात किंवा तुम्ही उभ्या पोझिशन मध्ये आहात. सो अशा काही सिच्युएशन आहे की ज्यांच्यामध्ये किंवा मेलमध्ये हाय आहे, फिमेलमध्ये लो असतो नॉर्मल पेक्षा. या पद्धतीच्या काही सिच्युएशन आहेत की ज्या सिच्युएशन मध्ये आपल्याला टॅकिकार्डिया पाहायला मिळतो, म्हणजे नॉर्मल पल्स रेट पेक्षा हायर पल्स रेट पाहायला मिळतो. सो मुलांना मी स्टार्टलाच सांगितलेलं आहे की इथे आपल्याला टर्म्स लर्न करायचे. सो पहिली टर्म होती पल्स रेट. पल्स रेट म्हणजे काय, पल्स रेट कुठे कुठे फील केला जाऊ शकतो आणि पल्स रेट इज इक्वल टू हार्ट रेट. नेक्स्ट टर्म सांगितली टॅकिकार्डिया. नॉर्मल पल्स रेट आहे 72. मग टॅकिकार्डिया म्हणजे नॉर्मल पेक्षा जर जास्त पल्स रेट असेल तर त्याला टॅकिकार्डिया असं म्हटलं जातं आणि साधारण अबव 100 बीट्स पर मिनिट. 100 बीट पेक्षा जर जास्त बीट झाले तर त्याला म्हणायचं टॅकिकार्डिया. फॉर एक्झाम्पल अबव 100 बीट्स पर मिनिट. एका मिनिटाला 100 पेक्षा जर जास्त बीट्स होत असतील तर याला टॅकिकार्डिया असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे ब्रॅडिकार्डिया. ब्रॅडिकार्डिया मीन्स पल्स रेट
normal is called. ओके, नॉर्मल आपला पल्स रेट किती आहे 72 बीट्स पर मिनिट एवढा आहे. त्यापेक्षा कमी जर पल्स रेट असेल तर त्या कंडिशनला ब्रॅडिकार्डिया असं म्हटलं जातं आणि साधारण 60 बीटच्या खाली जर जात असेल तर याला बोलणार आपण ब्रॅडिकार्डिया. बिलो 60 बीट्स पर मिनिट, 60 बीट पर मिनिट पेक्षा जर कमी झालेला असेल पल्स रेट तर इट इज ब्रॅडिकार्डिया. अँड टॅकिकार्डिया पल्स रेट हायर दॅन दी नॉर्मल इज कॉल्ड एज टॅकिकार्डिया. साधारण 100 बीट्सच्या अबव होत असेल तर टॅकिकार्डिया. आता तुम्हाला माहिती आहे रिस्ट मध्ये जे आहे रेडियल आर्टरी आहे, रेडियल आर्टरी मध्ये आपण पल्स फील करू शकतो. एका मिनिटामध्ये तुम्हाला पल्स रेट काढायचा आहे म्हणजे घड्याळ लावून तुम्ही 1 मिनिट घेऊन तुम्ही बघू शकता की तुमचा पल्स रेट किती आहे. तुम्ही टॅकिकार्डिया दाखवताय की ब्रॅडिकार्डिया दाखवताय हेही तुम्ही त्या ठिकाणी मेजर करू शकता. ओके, सो दिस इज अबाउट दी टॅकिकार्डिया अँड ब्रॅडिकार्डिया. इथपर्यंत कंटेंट सगळ्यांना समजलं का? येस, पटकन सांगा. इथपर्यंत समजलं का? पल्स रेट हा आपला पॉइंट झालेला आहे. पल्स म्हणजे काय, पल्स रेट काय आहे, पल्स कशामध्ये मोजायचं. टॅकिकार्डिया पल्सशी रिलेटेड आहे आणि ब्रॅडिकार्डिया पल्सशी रिलेटेड आहे. येस, व्हेरी गुड. या कन्सेप्ट तुम्हाला सगळ्या पल्स मध्ये लक्षात ठेवायचे. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर म्हणजे काय, हाय बीपी म्हणजे काय आणि लो बीपी म्हणजे काय, नॉर्मल ब्लड प्रेशरच्या व्हॅल्यू काय असतात बघा. So next is blood pressure. So blood सगळ्यात पहिल्यांदा ब्लड प्रेशर म्हणजे काय, ब्लडचं प्रेशर आहे पण कोणावरती आहे, ब्लड कोणावरती प्रेशर एक्झर्ट करत असेल सांगा बरं. ब्लड कोणावरती प्रेशर एक्झर्ट करत असेल, ब्लडने एक्झर्ट केलेल्या प्रेशरला आपण ब्लड प्रेशर म्हणणार आहोत. मग हे जे ब्लड आहे हे कोणावरती प्रेशर एक्झर्ट करत असेल, नक्कीच येस ब्लड वेसलवरती. व्हेरी गुड, ब्लड वेसलवरती. ज्या वेसलमधून ते फ्लो होते त्या वेसलवरती ते एक्झर्ट करत असेल. आता तुम्हाला हेही माहिती आहे की ब्लड वेसल 2 टाइपचे आहेत, आर्टरीज आणि वेन, आणि त्या डिवाइड होऊन पुन्हा आर्टेरिओल, कॅपिलरीज हे सगळं तयार होतं. ओके, सो आता मला सांगा की जास्त ब्लड प्रेशर कुठल्या ब्लड वेसलमध्ये असेल, ब्लडचं प्रेशर जे आहे ते कोणत्या ब्लड वेसलवरती जास्त असेल, आर्टरीज, व्हेन्स. येस, व्हेरी गुड. आर्टरीच्या वॉलवरती जास्त प्रेशर असेल. साधा लॉजिक आहे. म्हणूनच आपण आर्टरीचा ट्रान्सफर सेक्शन बघितला. 3 लेयर असतात, ट्युनिका इंटिमा, ट्युनिका मेडिया आणि ट्युनिका एक्सटर्ना. यापैकी आर्टरीचा जो ट्युनिका मेडिया आहे तो थिक असतो किंवा आर्टरीची वॉलच साधारण थिक असते आणि गरज काय आहे, आर्टरीला प्रेशर टॉलरेट करायचे. येस, त्यांना आर्टरीला प्रेशर जे आहे ते टॉलरेट करायचं असतं. यासाठी यांची वॉल जी आहे ती थिक असते व्हेनपेक्षा. आणि अजून एक गोष्ट, जर जास्त ब्लडचा फ्लो आला तर त्यांना डायलेट व्हावं लागणार आर्टरीजना. जर खूप ब्लड वरून आलं आणि ब्लडचा फ्लो कमी झाला की पुन्हा नॉर्मल पोझिशनला यावं लागणार. म्हणजे इलास्टिसिटी असली पाहिजे की मूवमेंट करता आली पाहिजे. यासाठी स्मूथ मसल त्यांच्या ट्युनिका मीडियामध्ये प्रेझेंट असतात. ओके, सो ब्लड प्रेशर म्हणजे काय तुम्ही मला सांगितलं, प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन द वॉल ऑफ ब्लड वेसल. येस, प्रेशर exerted by blood on the wall of blood vessel is called blood pressure. ओके, सो ब्लड वेसलच्या वॉलवरती एक्झर्ट केलेलं जे प्रेशर आहे इट इज कॉल्ड ॲज ब्लड प्रेशर. ओके, ब्लड प्रेशर मेजर करण्यासाठी जे डिव्हाइस यूज केलं जातं त्या डिव्हाइसला म्हटलं जातं स्फिग्मोमॅनोमीटर. आपण असंच रेस्पिरेशन या लेसनमध्ये बघितलं, रेस्पिरेटरी व्हॉल्यूम मेजर करता येतात, टायडल व्हॉल्यूम, त्यानंतर इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, रेसिड्युअल व्हॉल्यूम. तर एअरचे हे व्हॉल्यूम मोजण्यासाठी तिथे एक डिव्हाइस आहे. कोणतं डिव्हाइस आहे माहिती आहे का?
स्टेट बोर्ड मध्ये नेम नाही दिलेलं, पण एनसीईआरटी मध्ये मात्र नेम दिलेलं आहे की ते व्हॉल्यूम कोणत्या डिव्हाइसने मोजतात. कोणाला माहिती आहे का कोणत्या डिव्हाइसने आपण एअर व्हॉल्यूम मेजर करू शकतो? रेस्पिरेशन मध्ये इन्व्हॉल्व होणारे, ब्रीदिंग मध्ये इन्व्हॉल्व होणारे व्हॉल्यूम. येस, जर माहिती असेल तर पटकन सांगा. येस, व्हेरी गुड. अदितीने करेक्ट आन्सर दिले. स्पिरोमीटर, इट इज नोन ॲज स्पिरोमीटर. त्या डिव्हाइसला स्पिरोमीटर म्हटलं जातं. आता आपण ब्लड प्रेशर मेजर करणारा डिव्हाइस, येस व्हेरी गुड, ब्लड प्रेशर मेजर करणारा डिव्हाइस बघतो आपण आणि याला स्पिग्मोमॅनोमीटर असं म्हटलं जातं. सो ते नेम लक्षात ठेवा. इट इज मेजर्ड बाय स्पिग्मोमॅनोमीटर. स्पिग्मोमॅनोमीटर असं म्हटलं जातं. आणि पुढे आपण स्पिग्मोमॅनोमीटर कसा असतो, त्याचा वापर कसा केला जातो हे पुढे डिटेल होणार आहे. ओके, आता सध्या आपण प्रेशरशी रिलेटेड कन्सेप्ट बघतोय. नेक्स्ट बघा, कशाने मेजर करायचं हे आपण बघितलं. कशाने मेजर करायचं? स्पिग्मोमॅनोमीटरने. सेकंड थिंग, जर ब्लड प्रेशर मेजर करायचं झालं तर कशामध्ये मेजर, कुठलं मेजर केलं जाईल? इट इज मेजर्ड फ्रॉम आर्टरीज. सो पहिल्यांदा काय लक्षात ठेवलं? प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड ऑन द वॉल ऑफ आर्टरीज इज कॉल्ड ॲज ब्लड प्रेशर. नेक्स्ट, ब्लड प्रेशर इज मेजर्ड बाय स्पिग्मोमॅनोमीटर. आणि थर्ड, इट इज मेजर्ड फ्रॉम आर्टरीज. आर्टरीज मध्ये ब्लड प्रेशर जे आहे ते मेजर केलं जातं. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, आर्टेरियल ब्लड प्रेशर जे आहे, प्रेशर एक्झर्टेड बाय द ब्लड ऑन द वॉल ऑफ आर्टरी, इट इज कॉल्ड ॲज आर्टेरियल ब्लड प्रेशर. ओके, मगाच्या डेफिनेशन मध्ये आणि या डेफिनेशन मध्ये काय फरक आहे? इथं वर्ड यूज केला ब्लड व्हेसल. ब्लड व्हेसलच्या वॉलवरती एक्झर्ट झालेलं प्रेशर, त्या प्रेशरला ब्लड प्रेशर म्हटले. मग आता ब्लड व्हेसल कुठलीही असू शकते, आर्टरी, व्हेन, कोणती. ओके, पण या ठिकाणी प्रिसाइज म्हटलेले आर्टेरियल ब्लड प्रेशर. आर्टेरियल ब्लड प्रेशर मीन्स प्रेशर एक्झर्टेड बाय ब्लड on the wall of arteries is known as arterial blood pressure. आर्टरीच्या वॉलवरती जे प्रेशर एक्झर्ट होतं, या प्रेशरला आर्टेरियल ब्लड प्रेशर असं म्हटलं जातं. ओके, आता आर्टेरियल ब्लड प्रेशर जे आहे, जसं आपण पल्स मध्ये दोन कंडिशन बघितल्या, टॅकिकार्डिया आणि ब्रॅडिकार्डिया. नॉर्मल पल्स रेट पेक्षा हायर असेल तर टॅकिकार्डिया आणि नॉर्मल पेक्षा कमी असेल तर ब्रॅडिकार्डिया. तसं आता इथं आर्टेरियल ब्लड प्रेशरच्या दोन कंडिशन आहेत, सिस्टोलिक ब्लड प्रेशर अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर. सिस्टोलिक ब्लड प्रेशर अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर. सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होणं आणि डायस्टोल म्हणजे रिलॅक्स होणं. तर दोन्ही कंडिशन मध्ये ब्लडवरती प्रेशर असतं. सो जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होणार तेव्हा फक्त जास्त प्रेशर असणार आहे, हार्ट जास्त प्रेशर एक्झर्ट करेल. आणि जेव्हा डायस्टोल असेल तेव्हा अजिबातच प्रेशर नाही, असं होत नाही. प्रेशर असतं ब्लडवरती, त्याच्यामुळेच ते फ्लो होते, फक्त कमी असतं ते प्रेशर. सो सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं? सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय असेल? बघा, सिंपल आहे. सिस्टोल आपण कोणासाठी वापरतो? हार्टशी वापरतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण ॲट्रिया, येस ॲट्रिया जो आहे यांचा जास्त विचार करत नाही. आपण जास्त व्हेंट्रिकलचा विचार करतो, कारण ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट झाला किंवा रिलॅक्स झाला त्यातून ब्लड फार तर व्हेंट्रिकल पर्यंत जाणार आहे. पण व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट किंवा रिलॅक्स झाला तर त्याचा परिणाम पुढच्या ब्लड व्हेसलवरती होणार आहे, त्यातून ब्लड व्हेसलमध्ये जाणार आहे. त्यामुळे व्हेंट्रिकलचा सिस्टोल आणि व्हेंट्रिकलचा डायस्टोल या ठिकाणी महत्त्वाचा आहे. सो सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे काय? तर व्हेंट्रिकल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात, सिस्टोल होतात, तेव्हा जे ब्लडचं प्रेशर आर्टरीच्या वॉलवरती असतं त्या प्रेशरला म्हणायचं सिस्टोलिक ब्लड प्रेशर. ओके, सो सिंपल आहे. प्रेशर ऑन द आर्टेरियल वॉल, प्रेशर ऑफ ब्लड ऑन arterial wall during ventricular systole is called systolic blood pressure.
is called systolic blood pressure. So students, systolic blood pressure म्हणजे काय? तर जेव्हा व्हेंट्रिकल सिस्टॉल होत आहे त्यावेळी ब्लड जे ब्लड वेसलच्या आर्टरीच्या वॉलवरती जे प्रेशर एक्झर्ट करते त्या प्रेशरला सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असं म्हटलं जातं. ठीक आहे, सगळ्यांनी डेफिनेशन पटकन लक्षात घ्या. सिस्टॉलिक लर्न झाली, तुम्हाला डायस्टॉलिक लिहिता येईल. तुम्ही लिहिताय तोपर्यंत मी टर्म्स रिवाइज करते. ब्लड pressure, it is a pressure exerted by the blood on the wall of blood vessel. It is called as blood pressure. Blood pressure is measured by using device known as sphygmomanometer. And second thing, blood pressure is measured from arteries. Blood pressure जर मेजर करायचं झालं तर आपण arteries मध्ये हे मेजर करतो. ओके, नेक्स्ट बघा, arterial blood pressure exerted by blood on the wall of arteries. It is called as arterial blood pressure. Okay, next बघा, arterial blood pressure जे आहे याच्यामध्ये सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे. सिस्टॉलिक ब्लड प्रेशर मीन्स प्रेशर ऑफ ब्लड ऑन द arterial wall during ventricular systole is called as systolic blood pressure. ठीक आहे, या टर्म्स लिहून झाल्या का सगळ्यांच्या? Yes, very good. Now see, next is diastolic blood pressure. Diastolic blood pressure आता तुम्ही लिहू शकता. Diastolic blood pressure. Pressure exerted by blood on the wall. Okay, pressure exerted by blood on the wall of arteries during ventricular diastole is called diastolic blood pressure. ओके, सो सेम डेफिनेशन आहे, फक्त सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होताना जे प्रेशर एक्झर्ट होतं त्याला म्हणायचं सिस्टोलिक ब्लड प्रेशर. आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणजे व्हेंट्रिकल जेव्हा रिलॅक्स होतात, डायस्टॉल होतात, तेव्हा जे ब्लडचं प्रेशर असतं आर्टरीच्या वॉलवरती त्या प्रेशरला डायस्टोलिक ब्लड प्रेशर असं म्हटलं जातं. ठीक आहे, नॉर्मल व्हॅल्यू मगाशी त्यांची लिहिली. सो इथे आपण दोन्ही व्हॅल्यू लिहूया. नॉर्मल सिस्टोलिक ब्लड प्रेशर is 120 mmHg. ओके, मर्क्युरीची लेवल जी आहे ती किती वरती चढते तुम्ही डिवाइस बघितलं असेल, नसेल बघितलं तर बुकमध्ये दिलेलं आहे. सो मर्क्युरीसाठी एक स्केल ठेवलेली असते आणि ती मर्क्युरीची जी लेवल आहे ती किती वरती चढते ते mm मध्ये मेजर केलं जातं आणि त्याला युनिट दिलेले mm ऑफ मर्क्युरी. सो 120 mm मर्क्युरी हे जे आहे हे नॉर्मल सिस्टोलिक ब्लड प्रेशर आहे. आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर जे आहे ओके ते किती होगा? नॉर्मल डायस्टोलिक ब्लड प्रेशर is 80 mmHg. yes, नॉर्मल डायस्टोलिक yes. काही ठिकाणी 70 कधी 80 थोडंफार व्हॅल्यू मध्ये चेंज होते आणि अगदी तुम्ही चेक जर केलं तर त्याच्यामध्ये प्लस मायनस 10 जरी असेल तरी ते साधारण नॉर्मल कन्सिडर केलं जातं. म्हणजे 120 चं 125 130 पर्यंत जरी असेल तरी त्याला नॉर्मल कन्सिडर करतात. सो नॉर्मल सिस्टोलिक ब्लड प्रेशर 120 mmHg आणि नॉर्मल डायस्टोलिक ब्लड प्रेशर 80 mmHg आहे. सो मला वाटतं पल्स रेट आणि ब्लड प्रेशर यात कन्फ्यूज होऊ नका. पल्स रेट म्हणजे हार्ट रेट बीट जसं होते तसं जो प्रेशर वेव्ह ट्रॅव्हल करतात
आपल्याला मेजर करता येतात. जेवढे हार्ट रेट आहे तेवढा पल्स रेट असतो. नॉर्मल हार्ट रेट आहे 72 म्हणजे नॉर्मल पल्स रेट सुद्धा 72. सो नॉर्मल पेक्षा जास्त झाला तर टॅकिकार्डिया आणि कमी झाला तर ब्रॅडिकार्डिया. मग नॉर्मल आपल्याला माहिती आहे 72. मग नॉर्मल पेक्षा जास्त तरी पण एक व्हॅल्यू दिलेली आहे. 100 च्या अबव जर बीट्स गेले पर मिनिट तर त्या सिच्युएशनला टॅकिकार्डिया म्हणायचं आणि 60 च्या बिलो जर हार्ट रेट पल्स रेट जर गेला तर त्याला ब्रॅडिकार्डिया असं म्हटलं जातं. आपण पल्स रेट चेक करून ह्याच गोष्टी चेक करतोय की हार्ट बीट जे आहे ते नॉर्मल होते किंवा नाही याच्यावरून आपल्याला समजतं. नेक्स्ट डायस्टोलिक ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर जे आपण बघितलं याच्यामध्ये डायरेक्ट वॉलवरचं प्रेशर आपण मोजतोय ते डिव्हाइस यूज करून. आणि सिस्टोलिक ब्लड प्रेशर 120 येते. बीट तिथं चेक करणं पल्स रेट मध्ये हार्ट बीट चेक केले आणि इथं आपण ब्लड प्रेशर चेक करतोय. सो सिस्टोलिक ब्लड प्रेशर 120 आहे आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर जे आहे ते 80 mmHg एवढं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा ब्लड प्रेशर सांगताना बघा कोणाचे रिपोर्ट जर तुम्ही बघितले असतील तर ब्लड प्रेशर सांगताना या पद्धतीने सांगितलं जातं. डायस्टोलिक ऑब्लिक सिस्टोलिक ब्लड प्रेशर. डायस्टोलिक आहे नॉर्मल 80 आणि 120. दोन व्हॅल्यू दिल्या जातात ब्लड प्रेशरच्या. तर त्यातली जी लोअर व्हॅल्यू असते ती डायस्टोलिक असते आणि हायर व्हॅल्यू जी आहे ती सिस्टोलिक ब्लड प्रेशरची असते. सो त्याची नॉर्मल रेंज 80 120 या पद्धतीची आहे. सो हे तुम्हाला इथे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. ओके, सगळ्यांना समजलंय का बघा हे? इथपर्यंत लिहिलं काय समजलं कसं काय ना? इथपर्यंत जर काही डाऊट असेल तर विचारा. समजलेलं आहे सगळ्यांना? ठीक आहे. एक दोनच मुलं फक्त आन्सर देतात. ज्यांना समजलेले ते येस म्हणतात. ज्यांना नाही समजलं विचारणं त्यांचं काम आहे. ठीक आहे. बाकीचे जर येस म्हणत असतील आणि तुम्हाला समजलेलं नाही तर तुम्ही विचारू शकता. येस. नेक्स्ट आहे पल्स प्रेशर. बघा आतापर्यंत पल्स रेट हा शब्द वापरत होतो. आता आहे पल्स प्रेशर. सो पल्स प्रेशर आणि पल्स रेट यात कन्फ्यूज होऊ नका. पल्स रेट म्हणजेच हार्ट रेट, ते दोन्ही इक्वल आहेत. आणि पल्स प्रेशर म्हणजे काय तर डिफरन्स बिटवीन सिस्टोलिक अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर. पल्स प्रेशर इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन systolic and diastolic blood pressure is called pulse pressure. So pulse pressure कशाला म्हणायचं सगळ्यांच्या लक्षात आलं? पल्स रेट बरोबर कन्फ्यूज होऊ नका. पल्स रेट ही वेगळी गोष्ट आहे, पल्स प्रेशर वेगळी आहे. सिस्टोलिक आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर मधला डिफरन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. सांगा मला कॅल्क्युलेट करून पल्स प्रेशर किती असतं? सांगा इथं मी लिहिते नॉर्मल पल्स प्रेशर इज इक्वल टू किती आहे नॉर्मल पल्स प्रेशर? व्हेरी गुड 40. येस, व्हेरी गुड. 40 mmHg एवढं येणार आहे. कारण हायर व्हॅल्यू सिस्टोलिक प्रेशर 120 आहे -80 त्यातून करायचं तुम्हाला असं नॉर्मल पल्स प्रेशर येणार 40 mmHg. मला असं वाटतं या कन्सेप्ट मध्ये मुलं कन्फ्यूज होतात किंवा लक्षात राहत नाही. सो हे व्यवस्थित लक्षात घ्या. मी खूप वेळा रिपीट केलं. पल्स रेट, ब्लड प्रेशर आणि पल्स प्रेशर. ओके, तीन कन्सेप्ट आपल्या या ठिकाणी झाल्या. ओके, आता तुम्ही सगळ्यांना नॉर्मल कंडिशन शिकला. पण कधी कधी असं होतं की या नॉर्मल पेक्षा डेविएशन दिसतं. म्हणजे नॉर्मल ब्लड प्रेशर किती पाहिजे? 80 120 पाहिजे. ठीक आहे. पण या नॉर्मल पेक्षा काही लोकांमध्ये डेविएशन पाहायला मिळतं की त्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे किंवा कमी झालेलं आहे. सो आपल्याला माहिती पाहिजे की कोणकोणत्या सिच्युएशनमध्ये ब्लड प्रेशर हाय होऊ शकतं किंवा कोणत्या सिच्युएशनमध्ये ब्लड प्रेशर लो होऊ शकतं. सपोज तुम्हाला एखादा पर्सन म्हणत असेल की माझा बीपी सारखा लो राहतो. सो तुमच्या लक्षात आलं पाहिजे की लो बीपीचं रिझन काय काय असतात. मग त्या रिझन जर माहिती असतील तर आपण त्याचं सोल्युशन फाइंड करू शकतो. सो बघा, डेविएशन फ्रॉम दी नॉर्मल ब्लड प्रेशर इंडिकेट नॉर्मल ब्लड प्रेशर जे आहे त्यापासून जर डेविएशन दिसत असेल डेविएशन from normal blood pressure
indicate malfunctioning of heart. सो नॉर्मल व्हॅल्यू पेक्षा जर वेगळ्या व्हॅल्यू येत असतील ब्लड प्रेशरच्या, त्याचा दुसरा अर्थ की आपलं हार्ट तरी प्रॉपरली काम करत नाहीये किंवा अजूनही दुसरा काही प्रॉब्लेम असू शकतो. जसं की जेव्हा खूप ब्लड लॉस होतो, शरीरातलं रक्त जेव्हा कमी व्हायला लागतं तेव्हा जर व्हॉल्यूमच कमी व्हायला लागलं तर प्रेशर तेवढं राहणारच नाही ब्लडवरती, जरी हार्ट प्रॉपरली काम केलं. म्हणजे अशाही काही कंडिशन असतात की जेव्हा हार्ट काम करते व्यवस्थित, पण इतर काही रिझनमुळे नॉर्मल व्हॅल्यूपेक्षा ब्लड प्रेशरमध्ये डेव्हिएशन आपल्याला पाहायला मिळतं. सो बोर्डवरती मी स्टेटमेंट लिहिलेलं आहे, डेव्हिएशन फ्रॉम नॉर्मल ब्लड प्रेशर इंडिकेट मालफंक्शनिंग ऑफ हार्ट. शक्यतो नॉर्मल पेक्षा जर वेगळ्या व्हॅल्यूज आल्या आपल्याला ब्लड प्रेशरच्या, तर हे काय इंडिकेट करतं, आपलं हार्ट प्रॉपरली फंक्शन करत नाही हे इंडिकेट करतं. प्रत्येक वेळेस ते रिझन असेल असं होणार नाही, तरी पण काय काय रिझन असतात बघा. डेव्हिएशन फ्रॉम नॉर्मल व्हॅल्यू ऑकर ड्यू टू deviation from normal value occur due to. ओके, नॉर्मल व्हॅल्यू पेक्षा डेव्हिएशन कुठल्या कुठल्या रिझन मुळे पाहायला मिळतं. ओके, त्यातलं पहिलं रिझन आहे जे मी तुम्हाला आता सांगितलं, हाय और लो ब्लड व्हॉल्यूम. नॉर्मल अडल्ट हेल्दी पर्सनच्या बॉडीमध्ये किती ब्लड असतं ऑन एन ॲव्हरेज, माहिती आहे का तुम्हाला किती ब्लड असतं ऑन एन ॲव्हरेज अडल्टमध्ये? झालेली तुम्हाला आय थिंक एक्सक्रिशन मध्ये व्हॅल्यू झालेली असेल किंवा आधी झाली ब्लड या पॉइंट मध्ये आपण बघितली असेल. किती असतं सांगा अडल्ट हेल्दी पर्सन मध्ये? नॉर्मली ब्लड किती असतं, नियर अबाउट 5 लिटर एवढं ब्लड जे आहे ते अडल्ट यांच्या बॉडीमध्ये येस प्रेझेंट असतं. सो या नॉर्मल पेक्षा ब्लड जर खूप कमी झालं, एखाद्याच्या शरीरात रक्त खूप कमी आहे, ऍक्सिडेंटली ब्लड खूप लॉस झालेला आहे किंवा तेवढं शरीरामध्ये रक्त तयार होत नाही, काही रिझन असेल, किंवा ब्लड व्हॉल्यूम वाढेल का, आपण खूप पाणी पितोय, किडनी प्रॉपरली काम करत नाहीये. सो समजा ब्लड व्हॉल्यूम वाढलं तर ब्लड प्रेशर नक्कीच वाढणार ना, आपल्या बॉडीमध्ये खूप ब्लड वाढतं तर वॉलवरती आर्टरीचं प्रेशर येणार आहे, आणि जर ब्लड खूप कमी झालं तर प्रेशर काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. सो ब्लडचं व्हॉल्यूम जर कमी जास्त झालं तर आर्टेरियल इनइलास्टिसिटी हे एक महत्त्वाचं आहे जे खूप कॉमनली पाहायला मिळतं. आर्टेरियल इनइलास्टिसिटी किंवा यालाच हार्डनिंग ऑफ आर्टेरीज असंही म्हटलं जातं. आर्टेरीची वॉल कशी असते, इलास्टिक असते, ट्युनिका मीडिया, त्याच्यामुळे तिला इलास्टिसिटी डायमीटर कमी जास्त करता येते. पण आर्टरीची वॉल जर हार्ड झाली किंवा आर्टरी जी आहे इनइलास्टिक जर झाल्या, त्यांची इलास्टिसिटी जर कमी झाली तर या सिच्युएशन मध्ये सुद्धा ब्लड प्रेशर वाढणार आहे. म्हणजे बघा आर्टरीची वॉल ल्युमेन एवढी आहे, भरपूर ब्लड आलं, खूप ब्लड आल्यानंतर इलास्टिसिटीमुळे आर्टरीचा ल्युमेन थोडासा मोठा होऊ शकतो, पुन्हा कमी होऊ शकतो. पण जर ही इनइलास्टिक जर झाली, ओके, किती जरी ब्लड आलं तरी तिचं व्हॉल्यूम वाढतच नाहीये, तिचा डायमीटर वाढतच नाहीये, असं जर असेल तर त्या ब्लडचं प्रेशर आर्टरीच्या वॉलवरती वाढणार आणि यामुळे ब्लड प्रेशर सुद्धा नॉर्मलपेक्षा जास्त येणार. सो मुलांनो या कंडिशनला आर्टेरिओस्क्लेरोसिस असं म्हटलं जातं. या शब्दावरती क्वेश्चन विचारला जातो. अजून एक वर्ड आपण शिकणार आहोत अथेरोस्क्लेरोसिस, आणि आता जो आहे तो आहे आर्टेरिओस्क्लेरोसिस. सो दोन्हीमध्ये खूप थोडा डिफरन्स आहे. आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणजे आर्टरीची वॉल इनइलास्टिक होणं, तिची इलास्टिसिटी कमी होणं, त्याचे वेगवेगळे रिझन असतील इलास्टिसिटी कमी होण्याचे. आणि दुसरं जे दिलेलं आहे ते आहे अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे डिपोजिशन ऑफ फॅटी ऍसिड, डिपोजिशन ऑफ फॅटी ऍसिड on the wall of arteries, arteryच्या inner side ला, okay, in the lining of arteries, in the lining of arteries is called as atherosclerosis. बघा इथं फक्त अथेरो TH आला, इथं फक्त T होता, दोन्हीच्या स्पेलिंग मध्ये एवढाच फरक आहे. आणि
बाकी रिझन मध्ये मात्र फरक आहे. आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणजे आर्टरीची वॉल इनइलास्टिक होणं आणि अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे आर्टरीच्या आतल्या लाईनिंगला जर आपण खूप फॅटी ऍसिड खात असू आणि आर्टरीच्या आतल्या लाईनिंगला जर त्याचं डिपॉझिट झालं, बघा सगळ्यांना दिसतंय का? सपोज आधी एवढं डिपॉझिट झालेलं, अजून जास्त डिपॉझिट झालं, अजून जास्त डिपॉझिट झालं, काय होतंय? इथला आर्टरीचा ल्युमेन जो आहे तो कमी 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 होत चाललाय. सो कमी कमी ल्युमेन झाला, ब्लड यायचं तेवढं येतंय, नक्कीच आर्टरीच्या वॉलवरती काय होणार आहे? प्रेशर इन्क्रीज होणार आहे. सो स्टुडंट आपण 3 रिझन बघितले. पहिला आहे हाय किंवा लो ब्लड व्हॉल्यूम असेल तर आपल्याला डेव्हिएशन दिसेल नॉर्मल पेक्षा. नेक्स्ट आर्टरीची वॉल जरी इनइलास्टिक झाली तरी ब्लड प्रेशर वाढेल, त्याला म्हणायचं आर्टेरिओस्क्लेरोसिस. आर्टरीच्या इनर लाइनिंगला जर फॅटी ऍसिड डिपॉझिट झालं तर तिचा ल्युमेन कमी कमी होत जाईल आणि ब्लड प्रेशर वाढेल. या कंडिशनला म्हटलं जातं अथेरोस्क्लेरोसिस. चला मला सांगा, इथपर्यंत तुम्हाला कळलं का? तुम्ही नोट केलं का हे? जर कुठला पॉइंट समजलेला नसेल तर विचारा. येस, तुम्ही लिहून घेतलं? येस, व्हेरी गुड. ओके, मग नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो रेनल डिसीज. मला सांगा, रेनल हा वर्ड कशासाठी वापरला जातो? रेनल डिसीज असं म्हटलेलं आहे. रेनल हा वर्ड कशासाठी वापरला जातो? कालच आपण सांगितलं, रेनल असेल, रेनल पोर्टल सिस्टीम, हिपॅटिक पोर्टल सिस्टीम, बरोबर का? रेनल हा वर्ड कशासाठी? येस, व्हेरी गुड, किडनीसाठी वापरला जातो. सो किडनीचा आपल्या ब्लड प्रेशरशी काय संबंध आहे? तर संबंध आहे, किडनी ठरवते आपल्या ब्लड मध्ये काय काय रिटेन होणार, बरोबर का? कारण ब्लड मधून काय काय रिमूव्ह करायचं हे किडनी ठरवणार आहे. पाणी घालवायचे, सॉल्ट घालवायचे, वेस्ट रिमूव्ह करायचे, हे सगळं किडनी डिसाइड करते. आणि किडनी मधून जर खूप वॉटर गेलं, आपल्या ब्लड मध्ये 90% प्लाझ्मा मध्ये जास्तीत जास्त वॉटरच आहे. जर हे वॉटर लॉस झालं आपल्या बॉडी मधून तर ब्लडचं व्हॉल्यूम कमी कमी होणार आहे. ब्लडचं व्हॉल्यूम जर कमी झालं तर ब्लड प्रेशर कमी. आणि समजा किडनी डिफेक्टिव्ह झाली आहे, ती वॉटर लॉसच करत नाहीये बॉडीमध्ये, तर वॉटर बॉडीमध्ये रिटेन राहील आणि ब्लडचं व्हॉल्यूम वाढत जाऊन प्रेशर सुद्धा वाढत जाईल. सो किडनी जर नीट काम करत नसेल तर त्याचा इफेक्ट ब्लड प्रेशरवर होतो. नेक्स्ट, इमोशन इंड्यूस्ड हार्मोनल चेंज. आपला टाइम संपत आला, आपण रिझन कंप्लीट करूया. इमोशन इंड्यूस्ड हार्मोनल चेंज. बघा, काही इमोशनल सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये आपले हार्मोन चेंज होतात. खूप राग आलाय, खूप दुःख झालंय, ओके, खूप भीती वाटते, तर याच्यामध्ये हार्मोन चेंज होतात. ॲड्रेनालाईन, नॉरॲड्रेनालाईन यासारखे हार्मोन सिक्रेट होतात आणि या हार्मोनमुळे सुद्धा ब्लड प्रेशर चेंज होतं. ओके, सो इमोशनल इंड्यूस्ड हार्मोनल चेंज आहे. आणि ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, फॅटी ऍसिड खूप वाढत जातं आणि याच्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशरवरती इफेक्ट होतो. सो 6 रिझन सांगितले, तुम्ही लिहा, मी रिकॉल करते तुम्हाला सगळे. पहिलं जे रिझन सांगितलं ते म्हणजे ब्लड व्हॉल्यूम, हाय किंवा लो ब्लड व्हॉल्यूम. सेकंड रिझन सांगितलं आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणजे आर्टरीची वॉल इनइलास्टिक होणं. थर्ड सांगितलं अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे आर्टरीच्या इनर लाइनिंगला फॅटी ऍसिड डिपॉझिट होणं. फोर्थ रिझन सांगितलं रेनल डिसीज म्हणजे किडनी प्रॉपरली काम करत नाहीये. फिफ्थ रिझन सांगितलं इमोशनल इंड्यूस्ड हार्मोन. सो इमोशनल इंड्यूस्ड हार्मोन जे आहे याच्यामध्ये ॲड्रेनालाईन, नॉरॲड्रेनालाईन सारख्या हार्मोनमुळे ब्लड प्रेशर जे आहे ते कमी जास्त होऊ शकतं आणि ओबेसिटी. सगळ्यांना रिझन समजले का? सगळं पटकन समजलेलं असेल तर नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. इथपर्यंत कंटेंट व्यवस्थित रीड करायचं आहे. आपला टॉपिक संपत आलेला आहे. सो आपले MCQ सुद्धा याचे स्टार्ट करायचे. येस.